press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम सप्ताह और महीने के बारे में जानेंगे। सप्ताह यानी वीक नी आपका अगला पाठ है ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ सप्ताह और महीने है ना। पाठ 11 सप्ताह महीने। सप्ताह यानी वीक ಅಂದ್ರೆ ವಾರ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। जैसे ही महीने महीने यानी मंथ्स ओके। सप्ताह वीक ಅಂದ್ರೆ ವಾರ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಓಕೆನಾ। जैसे ही महीने महीने यानी मंथ्स ಅಂದ್ರೆ ತಿಂಗಳುಗಳು है ना। आप तो जानते हो सप्ताह में कितने दिन आते हैं, हाउ मेनी डेज इन ए वीक अल्वा। हाउ मेनी डेज इन ए वीक ಅಂತಂದ್ರೆ देयर आर 7 days इन ए वीक ಅಂತ ನೀವು ಆನ್ಸರ್ನ ಹೇಳ್ತೀರಿ। ನೀವು ಇದನ್ನ ಆಲ್ರೆडी ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ ಕೂಡ। जैसे ही यहाँ हम देखते हैं सप्ताह सप्ताह यानी वीक ವಾರ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ನಾವು 7 ದಿನಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ है ना। सप्ताह में 7 दिन आते हैं, ಒಂದು ವೀಕಲ್ಲಿ 7 ದಿನಗಳು ಬರ್ತವೆ। पहला दिन यानी पहले हम देखेंगे सप्ताह वीक इतवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार है ना। पहला दिन कौन सा है, इतवार है ना। ನಾವು ನಮ್ಮ ವರ್ಕಿಂಗ್ಗೆ ನೋಡೋದಾದರೆ ಮಂಡೇನ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಅಂತ ನಾವು ತಗೊಳ್ತೀವಿ। ಬಟ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಪ್ರಕಾರ ಬರೋದಾದರೆ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ संडे ओके। पहला दिन कौन सा है, इतवार है ना। पहला दिन। सप्ताह में कितने दिन आते हैं, सप्ताह में यानी इस प्रश्न के लिए आप उत्तर लिख सकते हो। सप्ताह में 7 दिन आते हैं, 7 यानी 7। आपको गिनती आता है ना, 7 यानी 7। सप्ताह में 7 दिन आते हैं है ना। सप्ताह में 7 दिन आते हैं। पहला दिन यानी पहला दिन फर्स्ट डे यादू। पहला दिन कौन सा है, पहला दिन इतवार है। कौन सा, पहला दिन इतवार है। इतवार यानी रविवार अंतानू ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। इतवार नहीं तो जिसे हम रविवार भी बोलते हैं है ना, रविवार भी बोलते हैं। पहला दिन इतवार है ओके। नाविली साइडली ಬರ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ ಅಂದರೆ कौन कौन से दिन आते हैं सप्ताह में, कौन कौन से दिन आते हैं। पहला इतवार, बाद में सोमवार है ना। तीसरा दिन मंगलवार, मंगलवार के बाद कौन सा दिन आता है, बुधवार। बाद में शुक्रवार बुधवार होने के बाद गुरुवार शुक्रवार और शनिवार अल्वा। संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्राइडे ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ತಿರೋ ಹಾಗೆಯೇ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಹೇಳೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು। इतवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार और शनिवार। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಹಾಗೆಯೇ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಿ ಅಂತಂದರೆ ತುಂಬಾ ಈಸಿ ಆಗುತ್ತೆ। सप्ताह वीक है ना। इतवार इतवार सोमवार आगे मंगलवार है ना, मंगलवार। हम यहाँ हिंदी में ला के बदले ला अक्षर उपयोग करते हैं। यहाँ तो मैंने आपको बताई थी है ना। ला के बदले हम क्या करते हैं, ला को यूज़ करते हैं यानी मंगलवार। जैसे ही बुधवार गुरुवार शुक्र
शुक्रवार, कौन सा बचा है? शनिवार। इतवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार। यहाँ देखो पहला दिन कौन सा है? इतवार है। तीसरा दिन यानी थर्ड डे, तीसरा दिन कौन सा आता है? मंगलवार, है ना। मंगलवार के पहले कौन सा दिन आता है? मंगलवार के पहले सोमवार आता है ना। गुरुवार के बाद कौन सा दिन आता है? बुधवार के बाद ना, नहीं तो गुरुवार के बाद, गुरुवार से पहले, है ना। शनिवार के बाद कौन सा दिन आता है? छुट्टी का दिन कौन सा है? छुट्टी यानी हॉलिडे, छुट्टी ಅಂದ್ರೆ ಏನು? हॉलिडे। छुट्टी का दिन कौन सा है? छुट्टी का दिन रविवार है। ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ ಇತ್ವಾರ ಯಾನ ಸಂಡೆಗೆ ಇತ್ವಾರ ಅಂತಾನೂ ಹೇಳ್ತೀವಿ, रविवार अंतानू ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। जैसे ही छुट्टी का दिन कौन सा है? क्या छुट्टी का दिन, छुट्टी यानी ಯಾವ ಡೇ ನಿಮಗೆ ಹಾಲಿಡೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ। छुट्टी का दिन कौन सा? रविवार है। छुट्टी का दिन कौन सा है? रविवार है। छुट्टी यानी हॉलिडे। छुट्टी का दिन रविवार है। ನೀವು ರವಿವಾರ ಆದರೂ ಬರಿಬೋದು, ಇತವಾರ ಆದ್ರೂ ಬರಿಬೋದು, ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವುದು ಬರೆದ್ರೂ ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಆನ್ಸರ್ನೇ। ನೀವು इतवार बरद्रू ओके, रविवार बरद्रू ओके। सोमवार के पहले कौन सा दिन आता है? सोमवार के पहले कौन सा आता है? रविवार आता है। जैसे मैंने तभी ने आपको पूछी तीसरा दिन कौन सा है ना। तीसरा दिन यानी थर्ड डे। तीसरा दिन कौन सा है? यहाँ पर मंगलवार है ना। तीसरा दिन मंगलवार है। तीसरा दिन कौन सा है? मंगलवार है। जैसे ही शुक्रवार के बाद कौन सा दिन आता है ना। शुक्रवार के बाद कौन सा दिन आता है? मंगलवार के बाद डैश आता है। यहाँ भी हम पूछ सकते हैं मंगलवार के बाद डैश आता है, बुधवार के बाद डैश आता है। जैसे ही और शनिवार के बाद जैसे ही शनिवार के पहले, बुधवार के पहले, ಈ ರೀತಿಯಾಗೂ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು? ನಿಮಗೆ ಕ್ವೆಶ್ಚನನ್ನು ಕೇಳ್ಬೋದು। ಏನು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೇಳಿದ್ರು ನೀವು ಅದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇರಬೇಕು, ಓಕೆನಾ। और एक बार बोलेंगे यानी सप्ताह यानी वीक, ಈ ವಾರ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। इतवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार। पहला दिन कौन सा है? इतवार है ना। जैसे ही छुट्टी का दिन कौन सा है? छुट्टी का दिन भी इतवार या रविवार, दोनों में कोई एक लिखे तो बस, दोनों एक ही है, यानी इतवार को हम रविवार भी बोलते हैं। समझ में आ रहा है ना आपको? ओके। ನಾವು ಸಂಡೆಗೆ ಇತವಾರ ಅಂತಾನೂ ಹೇಳ್ತೀವಿ, ರವಿವಾರ ಅಂತಾನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆದರೆ ಭಾನುವಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಹಾಗೆ ಇತವಾರ, ರವಿವಾರ। ಈ छुट्टी का दिन ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ? ಅವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹಾಲಿಡೇ ಇರುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ, छुट्टी ಅಂದರೆ ಹಾಲಿಡೇ, ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? छुट्टी का दिन इतवार ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। तीसरा दिन कौन सा है? ನೋಡಿ तीसरा दिन 1 2 3 1 2 3 तीसरा दिन थर्ड डे ಯಾವುದು ಇಲ್ಲಿ? ಥರ್ಡ್ ಡೇ ಮಂಗಳವಾರ। ವರ್ಕಿಂಗ್ ಡೇಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನೋಡೋದಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಮಂಡೇ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಬಟ್ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಮೂಲಕ ಬರೋದಾದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಡೇ ಯಾವುದು? ಭಾನುವಾರನೇ, ಗೊತ್ತಾಯ್ತು? ಅಂದರೆ ಸಂಡೇನೇ ಫಸ್ಟ್ ಡೇ, ಹಾಗಾಗಿ पहला दिन इतवार है। सोमवार के बाद कौन सा दिन आता है?
ಸೋಮವಾರ ಕೆ ಬಾದ್, ಬಾದ್ ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ, ಬಾದ್ ಅಂದ್ರೇನು ಆಮೇಲೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ಮಂಡೇ ಆದಮೇಲೆ, ಮಂಡೇ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಯಾವುದು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯಾವ ಡೇ ಬರುತ್ತೆ ಹೊತ್ತಾನೆ. ಟುಡೇ ಈಸ್ ಟ್ಯೂಸ್ಡೇ, ಟುಮಾರೋ ವೆನ್ಸ್ಡೇ ಹಾಗೆ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆಜ್ ಮಂಗಳವಾರ ಹೇ, ಕಲ್, कल यानी नाले टुमारो, कल बुधवार है ना। मंगलवार के बाद कौन सा दिन आता है, मंगलवार के बाद बुधवार आता है। समझ में आ रहा है ना आपको, बाद अंदरे आमेले। ओके, पहला यानी फर्स्ट, पहला, पहला यानी फर्स्ट, फर्स्ट डे, फर्स्ट मंथ अल्वा। आ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, पहला यानी फर्स्ट, ಮೊದಲು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। इतना आपको समझ में आया ना। यानी सप्ताह के बारे में मैं आपको क्या क्या बताई, यह तो आप जान लिए हो, है ना। सप्ताह में 7 दिन आता है, वे कौन कौन से हैं लिखिए। सप्ताह में कितने दिन आते हैं लिखिए अल्वा। आ ರೀತಿಯಾಗಿ ಕೇಳಿದಾಗ सप्ताह में 7 दिन आते हैं, वे इतवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬರಿಬೇಕು। ಜಸ್ಟ್ ನಿಮಗೆ सप्ताह में कितने दिन आते हैं ಅಂತಂದ್ರೆ सप्ताह में 7 दिन आते हैं। ಇದು 1 मार्क्स क्वेश्चन। दिनों के नाम लिखिए ಅಲ್ವಾ, ಡೇಗೆ ನಾವು ದಿನ ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ, ಡೇಗೆ ದಿನ ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। ಓಕೆ, ಇಲ್ಲಿದೆ ಅಲ್ವಾ, ಇದು ದಿನ ಅಂದರೆ ಡೇ, ಗೊತ್ತಾಯ್ತು। दिन यानी डे, कितने दिन आते हैं, सप्ताह में कितने दिन आते हैं। दिनों के नाम लिखिए, दिनों के नाम लिखिए ಅಂದರೆ ಡೇಸ್ಗಳ ನೇಮ್ನ ಬರೀರಿ ಅಂತ। दिनों के नाम लिखिए, दिनों के नाम लिखिए। अब आप क्या करते हो, ಅವಾಗ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ, ದಿನों के नाम लिखिए ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅವನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಬರಿಬೇಕು। ದಿನों के नाम ಅಂತ ಇದು ಕ್ವೆಶನ್ನು, ಓಕೆನಾ, ಇದು ಕ್ವೆಶನ್ನು। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಿದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ, ಅದು ಸಪ್ತಾಹ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನೀಗ ರಬ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಓಕೆನಾ। ಸಪ್ತಾಹ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ರಬ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಈಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕ್ವೆಶನ್ ಇದೆ, ದಿನों के नाम लिखिए, है ना। दिनों के नाम लिखिए ಇದು ಕ್ವೆಶನ್ನು। ಆನ್ಸರ್ ಬರೆಯುವಾಗ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ದಿನों के नाम ಅಂತ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, 1 by 1 ನೀವು ಡೇಸ್ ನೇಮ್ನ ಬರ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು, ಓಕೆ। ಅದರದ್ದು ಆನ್ಸರ್ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬರಿತೀವಿ ನೋಡ್ರಿ, ದಿನों के नाम, ದಿನों के नाम ಅಂತ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟೆ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಇವನ್ನೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಬರಿಬೇಕು। ಇತವಾರ ಸೋಮವಾರ ಮಂಗಳವಾರ ಬುಧವಾರ ಗುರುವಾರ ಶುಕ್ರವಾರ ಶನಿವಾರ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಕ್ವಶನ್ಗೆ ಆನ್ಸರ್ನ ಬರಿಬೇಕು। समझ में आ रहा है ना, अर्थ ಆಗ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ। जस्ट सप्ताह में कितने दिन आते हैं अंदर, सप्ताह में 7 दिन आते हैं। ಹಾಗೇನೆ दिनों के नाम लिखिए ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಡೇಸ್ದು ನೇಮ್ನ ಬರಿಬೇಕು। ದಿನೋ ಅಂದರೆ ಡೇಸ್, दिन दिनों, दिन यानी एक वचन, दिनों यानी बहुवचन, है ना। वचन के बारे में तो आप जानते हो, दिन सिंगुलर फॉर्म, दिनों प्लूरल फॉर्म, के एक वचन बहुवचन। जैसे ही पहला दिन कौन सा है, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ ಆನ್ಸರ್ ಅಷ್ಟೇ ಬರ್ತೀನಿ। पहला दिन कौन सा है, पहला दिन इतवार है ना। छुट्टी का दिन कौन सा है, छुट्टी का दिन रविवार है। जैसे ही तीसरा दिन कौन सा है, तीसरा दिन मंगलवार है। मंगलवार के बाद कौन सा दिन आता है, मंगलवार के बाद बुधवार आता है ना। शुक्रवार के पहले कौन सा दिन आता है, पहले, पहले ಅಂದರೆ ಮೊದಲು, ಶುಕ್ರವಾರಗಿಂತ ಮೊದಲು ಯಾವ ಡೇ ಬರುತ್ತೆ, ಯಾವ ಡೇ ಬರುತ್ತೆ ಫ್ರೈಡೇಗಿಂತ ಮೊದಲು, ಥರ್ಸ್ಡೇ ತಾನೇ, ಹಾಗಾಗಿ ಶುಕ್ರವಾರ के पहले गुरुवार आता है। ಶನಿವಾರ के बाद, बाद ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ, ಶನಿವಾರ ಆದಮೇಲೆ,
शनिवार के बाद कौन सा दिन आता है, शनिवार के बाद फिर कौन सा दिन आता है, ಮತ್ತೆ ಸಂಡೇ ಬರುತ್ತೆ ತಾನೆ, ಶನಿವಾರ के बाद इतवार आता है नहीं तो रविवार, ಎರಡರಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವುದನ್ನು ಬೇಕಿದ್ರೂ बरीबोदु। ओके, यानी सप्ताह के बारे में इतना मैंने आपको जानकारी दी हूँ। आगे इसके बारे में जानेंगे महीने के बारे में। ओके, नेक्स्ट ಮಹಿನೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ಸಪ್ತಾಹ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವಾ, ಯಾನಿ ವೀಕ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳಿದೆ, ಡೇಸ್ಗಳ ನೇಮ್ ಹೇಳಿದೆ, ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಫಸ್ಟ್ ಡೇ ಯಾವುದು, ಥರ್ಡ್ ಡೇ ಯಾವುದು, ಯಾವ್ದು ದಿನ ಆದ ನಂತರ ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ, ಹಾಲಿಡೇ ಅಂತ ನಾವು ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ, ಇಷ್ಟೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ। ಹಾಗೆ ದಿನಾಂಕ ನಾಮಲಿಕೆ ಆದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಡೇಸ್ದು ನೇಮ್ ಬರಿಬೇಕು। ಇದಿಷ್ಟು ಸಪ್ತಾಹ ಬಗ್ಗೆ ಆಯಿತು ಅಲ್ವಾ, ವೀಕ್ ಬಗ್ಗೆ ಆಯಿತು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು, ಮಹೀನೆ। ಮಹೀನೆ ಯಾನಿ ಮಂತ್ಸ್ है ना, महीने यानी मंथ्स। हाउ मेनी मंथ्स इन ए ईयर, हाउ मेनी मंथ्स इन ए ईयर, देर आर 12 मंथ्स इन ए ईयर ಅಂತ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ। देर आर 12 मंथ्स इन ए ईयर ಅಂತ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ। जैसे ही ओके, एक साल में कितने महीने आते हैं, एक साल, साल यानी ईयर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, यानी ವರ್ಷ। ನಾವೀಗ ಏನು ಮಾಡೋಣ, ಸಪ್ತಾಹ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದೆ, ಈಗ महीने ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ। ओके ना, पहले मैंने आपको सप्ताह के बारे में बताई, अब किसके बारे में जानेंगे, यानी महीने के बारे में जानेंगे। एक साल में कितने महीने आते हैं, है ना, एक साल में कितने महीने आते हैं, कितने यानी ಎಷ್ಟು ಅಂತ, कितने अंद्रेनु ಎಷ್ಟು। एक साल में कितने महीने आते हैं, एक साल में 12 महीने आते हैं। 12 है ಯಾಕೆ 12 ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, 12 ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ತಾನೆ, ಹಾಗಾಗಿ एक साल में 12 महीने आते हैं। महीने यानी मंथ्स, महीने यानी मंथ्स। साल, साल यानी ईयर, ಸಾಲ್ ಯಾನಿ ಇಯರ್ ಅಂದರೆ ವರ್ಷ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಗೊತ್ತಾಯ್ತು, ವರ್ಷಗೆ ಸಾಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಏಕ್ ಸಾಲ್ ಮೇ ಕಿತನೆ ಮಹೀನೆ ಆತೆ ಹೇ, ಏಕ್ ಸಾಲ್, ಏಕ್ ಸಾಲ್ ಅಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ಬರ್ತವೆ, ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ಅಂತ ನಾವು ಕ್ವಶನ್ನ ಕೇಳ್ತೀವಿ, ನೀವು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಆನ್ಸರ್ನ ಬರೆದಿರ್ತೀರಿ। ದೇರ್ ಆರ್ 12 ಮಂತ್ಸ್ इन ए ईयर अल्वा। जैसे ही एक साल में 12 महीने आते हैं, है ना, एक साल में कितने महीने आते हैं, एक साल में 12 महीने आते हैं। यहाँ पर मैंने आपको बता रही हूँ, एक साल, साल अंद्रेनु वर्ष ಅಂದ್ರೆ इंग्लिशली ईयर। एक साल में कितने, कितने ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಅಂತ, कितने ಅಂದ್ರೇನು ಎಷ್ಟು। ಹೌ ಮೆನಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಿರಲ್ವಾ, ಹೌ ಮೆನಿ ಮಂತ್ಸ್ ಇನ್ ಎ ಇಯರ್, ಹೌ ಮೆನಿ ಮಂತ್ಸ್ ಇನ್ ಇಯರ್, कितने ಅಂದ್ರೇನು ಎಷ್ಟು। एक साल में 12 महीने, एक साल में 12 महीने आते हैं। एक साल में कितने महीने हैं, एक साल में 12 महीने हैं, 12 यानी 12। ओके, देर आर 12 मंथ्स इन ईयर ಅಂತ ಬರೀತಿರಲ್ವಾ ಹಾಗೆ। जैसे ही महीने, महीने तो आप जानते हो, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टोबर, नवंबर, डिसेंबर ಅಲ್ವಾ। ಲಾಸ್ಟ್ ಮಂತ್ ಯಾವುದು, ಡಿಸೆಂಬರ್। ಹಾಗೇನೆ ಫಸ್ಟ್ ಮಂತ್ ಜನವರಿ। ಪೆಹ್ಲಾ ಮಾಹ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಮಹಿನೆಗೆ ಮಾಹ ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇನಿ ಮಹಿನೆ ಕಾ
और एक अर्थ होता है माह, महीने का और एक अर्थ होता है माह। माह यानी मंथ, ಓಕೆನಾ? ಮಹಾ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಮಂತ್. फर्स्ट मंथ ಯಾವುದು? पहला माह यानी प्रथम माह का नाम लिखिए. प्रथम माह का नाम लिखिए. प्रथम ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಏನು? ಫಸ್ಟ್. पहला ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಫಸ್ಟ್ನೇ, ಪ್ರಥಮ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಫಸ್ಟ್ನೇ. प्रथम यानी पहला ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್. ಫಸ್ಟ್ ಮಂತು ಯಾವುದು ಅಂತ ನಾವಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಣ, ಸೈಡಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಳ್ಳೋಣ ಯಾವ್ಯಾವ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. ಗೊತ್ತಾಯ್ತು? ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್ನ ನಾವೇನು ಮಾಡೋಣ, ಅಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಓಕೆ, ಜನವರಿ ಏನ ಮಹೀನೆ, महीने जनवरी, फरवरी, जैसे ही तीसरा मार्च, मार्च के बाद अप्रैल है ना, अप्रैल के बाद मई, जून, जैसे ही जुलाई है ना, जुलाई, जुलाई के बाद अगस्त है ना, ಆಗಸ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಸಿತಂಬರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸಿತಂಬರ್, ಅಕ್ಟೋಬರ್, ಅಕ್ಟೋಬರ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳೋಣ, ಅಕ್ಟೋಬರ್, ನವಂಬರ್ ಆ್ಯಂಡ್ ಡಿಸೆಂಬರ್. ಆ್ಯಂಡ್ಗೆ ಅವರಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅವರಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ನವಂಬರ್, दिसंबर. ओके, और एक बार बोलेंगे, महीने, महीने यानी मंथ्स. जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, ಡಿಸೆಂಬರ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ನಾನು 10 ಮಂತ್ಸ್ ಬರ್ತೀನಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಈ ಕಡೆ ಬರ್ತೀನಿ, ನವಂಬರು, ಡಿಸೆಂಬರು. ಓಕೆ, ಜೈಸೆ ಹಿ ಪ್ರಥಮ ಮಾಹ. ಪ್ರಥಮ ಅಂತಂದರೆ ಏನಂತ ಹೇಳಿದೆ ನಾನಿಲ್ಲಿ? ಫಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಪಹಲ, ಪಹಲ ಮಾಹ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಅಥವಾ ಪಹಲ ಮಾಹ ಕೌನ್ ಸಾ ಹೈ. ಪಹಲ ಮಾಹ ಕೌನ್ ಸಾ ಹೈ, नहीं तो प्रथम माह का नाम लिखिए, है ना. प्रथम माह का नाम क्या है? प्रथम अंद्रेनु फस्ट. फस्ट मंथ याವುದು? जनवरी. प्रथम माह का नाम, ಮಾಹ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ನಾನು ಮಾಹ ಅಂತ ಏನಕ್ಕೆ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ? ಮಾಹ ಅಂದರೆ ಮಹೀನೆಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇನ್ನೊಂದು ಮೀನಿಂಗು ಮಾಹ ಅಂದರೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ನಾನಿಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ದಿದ್ದೀನಿ? ಪ್ರಥಮ ಮಾಹ ಕಾ ನಾಮ್ ಕ್ಯಾ ಹೈ? जनवरी, है ना. प्रथम माह का नाम जनवरी. जैसे अप्रैल के बाद, अप्रैल के बाद कौन सा महीना आता है? अप्रैल के बाद कौन सा महीना आता है? नहीं तो अप्रैल के बाद डैश आता है. अप्रैल के बाद डैश आता है, मई आता है. वाह, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆದರೆ ಮೇ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಮೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಮೈ, ಮೈ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. बताए तो अप्रैल के बाद मई आता है. जैसे ही अंतिम यानी 12वां महीना कौन सा है? 12वां महीना कौन सा है? 12वां महीना कौन सा है? 12वां महीना दिसंबर है अल्वा. ಈ ರೀತಿಯಾಗೂ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಹೇಳ್ಬೋದು. अप्रैल के पहले कौन सा आता है? अप्रैल के बाद मई. अप्रैल के पहले मार्च आता है ना. देखेंगे अप्रैल के पहले, अप्रैल के पहले कौन सा आता है? कौन सा? मार्च.
है ना, मार्च आता है. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಮಾರ್ಚ್ ಆದ ನಂತರ ತಾನೇ ಏಪ್ರಿಲ್ ಬರೋದು. ಹಾಗಾಗಿ ಏಪ್ರಿಲ್ಗೆ ಪೆಹಲೆ ಅಂತಂದರೆ ಏಪ್ರಿಲ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಯಾವ ಮಂತ್ ಬರುತ್ತೆ, ಏಪ್ರಿಲ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಮಾರ್ಚ್ ಬರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಬರಿತೀವಿ. जैसे ही मैंने आप यहाँ पर लिखी प्रथम माह. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏಪ್ರಿಲ್ಗೆ ಪೆಹಲೆ ಆಯಿತು. जैसे ही जुलाई के बाद, जुलाई के बाद अंद्रेನು आमेले ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಹೇಳಿದೆ. जुलाई के बाद कौन सा आता है, अगस्त, है ना. अगस्त में हम क्या करते हैं, स्वतंत्र दिवस मनाते हैं, है ना. अगस्त में हर साल 15 अगस्त को हम क्या करते हैं, स्वतंत्र दिवस मनाते हैं. जैसे ही जनवरी में, है ना, 26 जनवरी को क्या करते हैं, गणतंत्र दिवस मनाते हैं. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾವ ಮಂತ್ರನ ಹೇಳುವಾಗ, ಯಾವ್ಯಾವ ಮಂತ್ ಬರುತ್ತಲ್ವ ಅಲ್ಲಿ ಹೇಳುವಾಗ ಇವು ಏನಾಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಏನಾಗುತ್ತೆ ಇದು ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಮೇನಾಗಿ ಕಲಿಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಡೇಸ್ ನೇಮು ಮತ್ತು ಮಂತ್ಸ್ ನೇಮು. ಮಂತ್ಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಮಹೀನಾ ಅಂತೀವಿ. ओके, महीना जिसका बहुवचन रूप होता है महीने, है ना. महीना, महीने. मंथ जैसे ही मंथ्स. ओके, मंथ, मंथ्स. दिन, दिनों, है ना, दिन, दिनों. डे, डेस. ಹೊತ್ತಾನೆ ಡೇ, ಡೇಸ್. ನೋಡಿ, ಇದು ಏಕವಚನದಲ್ಲಿದೆ, ಇದು ಬಹುವಚನದಲ್ಲಿದೆ. ಹಾಗೇನೆ ದಿನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏಕವಚನ, ದಿನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಬಹುವಚನ. ದಿನೋ ಅಂದಾಗ ಏನು ಬರೀಬೇಕು, ಡೇಸ್ ನೇಮ್ ಬರೀಬೇಕು. महीने के नाम लिखिए अल्वा, 4 महीनों के नाम लिखिए, 4 महीने के नाम लिखिए. ಯಾವುದಾದ್ರೂ 4 ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್ನ ಬರೀರಿ. ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು 4 ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್ನ ನೀವು ಬರಿಬೋದು. ಓಕೆ, ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೋ ಆ ಮಂತ್ಸ್ಗಳ ನೇಮ್ನ ನೀವಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬರಿಬೋದು. कोई 4 महीने के नाम लिखिए. कोई ಅಂದರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ, कोई ಅಂದ್ರೇನು, ಯಾವುದಾದ್ರೂ. ಎನಿ, ರೈಟ್ ಎನಿ ಟು ಅಂತಾರಲ್ವಾ, ಹಾಗೇನೆ ಎನಿ ಅಂತ. ರೈಟ್ ಎನಿ 4 ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್ ಅಲ್ವಾ, ರೈಟ್ ಎನಿ 4 ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್. जैसे ही कोई 4 महीने के नाम लिखिए ಅಥವಾ ಮಹೀನೆ ಕೆ ನಾಮ್ लिखिए. ಇಸ್ ಮಹೀನೆ ಕೆ ನಾಮ್ लिखिए ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಅಷ್ಟು ಮಂತ್ ನೇಮ್ ಬರೀತೀರಿ. कोई 4 महीने के नाम लिखिए अंदाग ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಯಾವುದಾದ್ರೂ 4 ಮಂತ್ಸ್ ನೇಮ್ ಅಷ್ಟೇ ಬರಿಬೇಕು. अच्छा बच्चों, इस पार्ट में आप क्या क्या जाने हो, यानी लेसन ಅಲ್ಲಿ ನೀವು ಏನೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ ನಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಗ್ಲಾನ್ಸ್ ಮಾಡೋಣ. थोड़ा हम क्या करेंगे, रिमेंबर करेंगे, नहीं पुनरावर्तन करेंगे. इस पार्ट में आप दिनों के नाम यानी महीने कौन कौन से हैं, जैसे ही सप्ताह, सप्ताह यानी वीक, सप्ताह में कितने दिन आते हैं, पहला दिन कौन सा है, कौन से दिन के बाद में कौन से दिन आते हैं, है ना. जैसे ही महीने, महीने यानी मंथ्स. जैसे ही प्रथम माह यानी फर्स्ट मंथ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಫಸ್ಟ್ ಆಖರಿ ಅಂತಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಅಥವಾ ಅಂತಿಮ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಕಿತ್ತನೆ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಅಲ್ವಾ. महीने का और एक अर्थ होता है माह. ಏಪ್ರಿಲ್ ಕೆ ಪೆಹಲೆ ಅಂದರೆ ಮೊದಲು, ಬಾದ್ ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯನೂ ನೀವೇನು ಮಾಡಿದಿರಿ, ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ, है ना. यहाँ तो आप जाने हो, यानी सप्ताह और महीने के बारे में जाने हो. यहाँ आपको समझ में आया कर मैं समझती हूँ, है ना. ನಿಮಗೆ ಇದು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀನಿ.
ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟೆ. ವಾರ ಮತ್ತು ತಿಂಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಬರ್ತವೆ, ಯಾವ್ದಾದ್ರು ದಿನ ಆದ ನಂತರ ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ. ಚುಟ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಹಾಲಿಡೇ ಅಂದರೆ ಸಂಡೇ ನಿಮಗೆ ಹಾಲಿಡೇ ಇರುತ್ತಲ್ವ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಚುಟ್ಟಿಕ ದಿನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ರವಿವಾರಗೆ ಇತ್ವಾರ ಅಂತಲೂ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಮಂತ್ಸ್ ಬಗ್ಗೆ, ತಿಂಗಳುಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಫಸ್ಟ್ ಮಂತ್ ಅಂದರೆ ಮೊದಲನೇ ತಿಂಗಳು ಯಾವುದು, ಜನವರಿ. ಹಾಗೆಯೇ ಜುಲೈ ಆದ ನಂತರ, ಬಾದ್ ಅಂದರೆ ನಂತರ. ಜುಲೈ ನಂತರ ಅಂದರೆ ಜುಲೈಕ್ಕೆ ಬಾದ್ ಅಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಜುಲೈ ನಂತರ. ಪ್ರಥಮ ಅಂದರೆ ಫಸ್ಟು. ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನೀವೂ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ओके, समझ में आया ना आपको? धन्यवाद।